श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध बागकाम. माझ्या डॉक्टरबाई माझी मैत्रिणही आहेत. त्यांच्याकडे मी जाते तेव्हा रुग्ण म्हणून जाते, पण दवाखान्याबाहेर पडेपर्यंत माझी भूमिका मैत्रिणीची झालेली असते. बाहेर इतर रुग्ण खोळंबलेले असले तरी दोन आपुलकीच्या मैत्रीपूर्ण वाक्यांची देवाणघेवाण आमच्यात होतेच. एकदा त्या मला म्हणाल्या, ध्यानधारणा आणि बागकाम या दोन गोष्टींमुळे प्रसन्न वाटतं. ध्यानधारणा काही आपल्याला जमणार नाही बुवा, पण बागकाम जमेल. मी मनातल्या मनात विचार केला. आपल्या इवल्याशा गॅलरीत ओवा आणि कोरफड अशा 2 कुंड्या आहेतच, पण त्या काही बागकाम या शीर्षकाखाली येत नाहीत. त्यामुळे आणखी 4-6 रोपं आपण लावलीच पाहिजेत. मनात विचार आला आणि हा म्हणता 2च्या 9 कुंड्या झाल्या. घरातल्या प्रत्येक सदस्याने 1-2 रोपांची भरती केली आणि माझं बागकाम सुरू झालं. रोपांचं ते जग रोज सकाळ संध्याकाळी न्याहाळताना एक गोष्ट लक्षात आली, ते त्यांच्या आणि आपल्यातलं साम्य. आपल्याला कसं कधी कोणाच्या तरी आधाराने जगायला आवडतं, तसं आमचं ओव्याचं झाड सतत कोरफडीला पार करून तुळशीवर विसावायला बघतं. ओवा आहे दणकट आणि तुळस आहे नाजूक. ओव्याने तिचा आधार घेतला की ती बिचारी भिंतीचा आधार घेते. आमचं स्पायडरचं झाड अगदी कुटुंबवत्सल, गोकुळात रमणारं. त्याला वारंवार एक वेगळीच फांदी फुटते आणि ती फांदी 25-30 रोपट्यांनी लगडून जाते. दर 6 महिन्यांनी आम्ही ती रोपटी कापून एका रोपांच्या दुकानदाराला नेऊन देतो. स्पायडरचं रोप मग पुन्हा नव्या बाळांना जन्म देण्याच्या कामावर रुजू होतं. आमचं अबोलीचं रोप आहे एखाद्या नाजूक मुलीसारखं. तिने कसं उन्हातून जाऊन आल्यावर कोमेजून जावं, तशी ही जरा पाणी घालायला उशीर झाला की कोमेजून जाते. आमचा मदनबाण वेळेला 30-40 फुलांनी घमघमतो. डोळे आणि नाक तृप्त होऊन जातात. एखाद्या सेवाभावी वृत्तीच्या माणसासारखा दुसऱ्यांना आनंद देत असतो तो. पण एकदा का सूक्ष्म अशा काळ्या कीटकांनी ग्रासलं की सगळी पानं गळून पडतात त्याची. एखाद्या आजारी माणसासारखा गलित गात्र होऊन जातो तो. मग माणसाला औषध पाणी करावं तशी औषधाची फवारणी करावी लागते त्याच्यावर. तेव्हा कुठे जगायसाठी पुन्हा सिद्ध होतो तो. पुन्हा फुलांनी बहरतो आणि आसमंत सुगंधित करतो. आमच्याकडे एक इन्शुलिनचं झाड आहे. एक पान पत्रावळी एवढं. फुलं मात्र छोटी छोटी. गुंडी लहान पडते त्याला असं वाटावं इतकं गुटगुटीत. एखाद्या गुटगुटीत मुलासारखं. आपल्या गुटगुटीत मुलाला आईने एखादी जास्तीची चपाती वाढावी, तसं माझ्या हातूनही इन्शुलिनच्या कुंडीत थोडं जास्तच पाणी पडतं. कमी घातलं तर पुरणारच नाही त्याला असं वाटतं त्याच्याकडे पाहून. एकदा तर गंमतच झाली. आदल्या रात्री चौकात होळ्या पेटल्या. सकाळीही धुराच्या साम्राज्यामुळे काळोखलेलंच होतं. मी नेहमीच्याच वेळेला झाडांना पाणी घालायला गेले. बघते तर आदल्या रात्री फुललेली गुलबक्षीची फुलं अजूनही मिटली नव्हती. एरवी पहाटेच कोमेजून जाणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांना सकाळ झालेली कळलीच नव्हती. खिडकीतून उजेड आत येत नाही तोपर्यंत मलाही झोपून राहावंसं वाटतं. तसंच काहीसं. शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन असलं की मुलं कशी छान रंगीबेरंगी कपडे घालून मिरवतात, तशी कधीकधी गुलबक्षी, मदनबाण, अबोली सर्वच रोपं फुलांनी रंगीबेरंगी सजून जातात. इन्शुलिनच्या गुटगुटीत झाडालाही एखादं तरी फूल येतंच त्यावेळी. स्पायडरलाही चांदण्यांसारख्या इवल्या फुलांची आगळी फांदी फुटते अशा वेळी. एखाद्या गरीब विद्यार्थ्यानेही आपली ठेवणीतली कपड्यांची जोडी घालून संमेलनाची शोभा वाढवावी तसं. माझ्या डॉक्टरबाईंकडे मी जाते तेव्हा ह्या गमती त्यांना आठवणीने सांगते. बाहेर रुग्ण खोळंबलेले असले तरीही त्यांच्याच सांगण्यावरून केलेल्या बागकामाने मला प्रसन्न करून सोडलेलं असतं. मग त्यांना नको का सांगायला? बागकाम. डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.